विरारमधलं हे पैसे वाटप प्रकरण ताजं असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्यात देखील असाच प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड इथं शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात येतोय। राम शिंदेंच्या समर्थकांनी एका व्यक्तीला पैसे वाटताना पकडलं आणि ही व्यक्ती रोहित पवार यांच्यासाठी पैसे वाटप करत असल्याचा आरोप राम शिंदे यांच्या समर्थकांनी केलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, गेल्या काही तासांमध्ये पैसे वाटपाचे प्रकार वाढलेले दिसून येतात। आता अहिल्यानगर मधला सुद्धा एक प्रकार समोर येतोय, काय नेमकं घडलंय? कर्जत जामखेड येथून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार हे उमेदवार आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे राम शिंदे आहेत। राम शिंदे यांच्या समर्थकांचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे की यामध्ये एका व्यक्तीकडून पैसे वाटप होताना दिसत आणि त्याच्याकडे लिस्ट आहे। संबंधित व्यक्ती हा रोहित पवारांच्या संबंधित कंपनीच्या किंवा त्यांच्या कारखान्याच्या संबंधित असल्याचा व्हिडिओ या रिलीजमध्ये दिसून येतोय, त्याचा आवाज तसा दिसून येतोय। अर्थात राम शिंदे समर्थकांच्या वतीने हा व्हिडिओ रिलीज दिसून येतोय आणि त्यांनी आरोप देखील केलाय की रोहित पवारांसाठी हे पैसे वाटप केले जात आहेत आणि त्यांच्या प्रचाराचा भाग हा दिसून येतोय। यावरनं त्यांनी स्थानिक पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा देण्याचा भूमिका घेतल्याचं दिसून येतं। राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आचारसंहिता सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये राम शिंदे यांच्याकडनं सुद्धा आता संबंधित आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत। एका बाजूला रोहित पवारांसारखे नेत्यांच्या मतदारसंघामध्ये अशी घटना घडत असल्याने आता नेमकं या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार होणार का आणि पुढे नेमकी आयोग काय कारवाई करते हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। नक्कीच आता निवडणूक आयोग इथं काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। कर्जत जामखेड या मतदारसंघात पैसे वाटपाचा प्रकार झाल्याचा आरोप राम शिंदे समर्थकांकडून करण्यात येतोय। रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांना हे पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे।